सर्व मतदारांना मी डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख, बॅलेट मशीनवरचं चौथं नाव आहे, त्याच्यासमोरचं चिन्ह आहे शिट्टी. निश्चितपणे सर्वांना हात जोडून विनंती करतो. आबासाहेबांच्या विचाराच्या नागरिकांना एक खंत आहे की शेवटच्या काळात आबासाहेबांच्या डोळ्यासमोर पराभव पाहावा लागला आणि ती सल मागची 5 वर्षे प्रत्येकाच्या मनात आहे. निश्चितपणे आज तालुक्यात फिरत असताना आपल्याकडे अनुभव कमी आहे असं काही लोक म्हणतात, वय कमी आहे असं काही लोक म्हणतात, पण तुम्हाला एवढंच सांगतो की तालुक्यातला मतदार एवढा सुज्ञ आहे, ताकदीनं आमच्या पाठीशी उभा आहे. आणि तर पुरोगामी विचाराच्या या घटक पक्षाच्या महाविकास आघाडीतील सर्व नेते मंडळींनी ती जबाबदारी घेणं गरजेचं होतं. जबाबदारी घेऊन निवडून आणणं हे सुद्धा गरजेचं होतं. पण घटक पक्षातल्या प्रत्येक घटक पक्षच आपली काळजी घेतो असं नाही, पण काँग्रेस आज आमच्या सोबत आहेत. शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे आबासाहेबांच्या कुटुंबासोबत काम करा. सुशील कुमार शिंदे साहेबांनी सांगितलंय की आबासाहेबांच्या कुटुंबासोबत काम करा, आणि तसा खाली त्यांनी निरोप दिलेला आहे. पवार साहेबांनीही त्याच पद्धतीने खासदार साहेबांना सांगितलंय, इतर इथल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलंय की आपल्याला आबासाहेबांच्या कुटुंबासोबत राहायचं आहे. निश्चितपणे काही घटना अशा घडतात ज्या सांगलीला घडल्या, तोच प्रकार आमच्या इथे घडला. माझ्या तालुक्यातला गोरगरीब घटक जो आहे त्याला जास्तीत जास्त कशी सेवा देता येईल हा विचार कायम आबासाहेबांनी डोक्यात ठेवला आणि तेच संस्कार आमच्यावर केले आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतो. ते रफिक नदाब त्या गाडीत होते, त्यांचे पुतणे त्या गाडीत होते, आणि ज्यावेळेस त्यांना विचारलं गेलं की याच्याशी तुमचा काही संबंध आहे का, तर त्यांनी जे घरातली लोक आहेत, ज्यांचा रक्ताचं नातं आहे, त्यांच्याबद्दल त्यांनी भाष्य केलं की यांचा आणि माझा काही संबंध नाही, 20-30 वर्षापासून आम्ही विभक्त राहतोय. जो किंवा या माणसाने कुठंतरी त्यांना धमकावलं गेलंय, कुठंतरी कायद्याची चौकट तोडायला लावली, किंवा चुकीच्या पद्धतीने आज टक्केवारीची गोष्ट या तालुक्यात कदापि 60 वर्षात नव्हती, ती आज या ठिकाणी त्याची पाळंमुळं रवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा गोष्टी आबासाहेबांनी कधीही केल्या नाहीत. एखाद्या जरी माणसाने या तालुक्यात काम केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी किंवा नागरिकांनी किंवा ठेकेदारांनी सांगितलं तर आम्ही राजकारण सोडू. एवढी चांगली प्रतिमा आबासाहेबांनी या तालुक्याची आणि मतदारसंघाची केली. पण आज जे घडतंय दिसतंय हे कुठेतरी लोकशाहीला कलंक लावल्यासारखं वाटतंय. सर्वात पहिल्यांदा माझा तळागाळातला कार्यकर्ता, नागरिक, माता भगिनी आणि त्याच्यानंतर स्वतःचं कुटुंब हा विचार ठेवून आबासाहेबांनी राजकारण केलं, आणि त्यांच्या त्या 60 वर्षाच्या कष्टावरती या तालुक्याची आणि मतदारसंघाची उंची एक वेगळ्या उंचीवर आबासाहेबांनी निघून ठेवली होती. तुमच्या आजोबांनी नावारूपाला आणलेल्या मतदारसंघाची अशी सगळी बदनामी चालू आहे, काय वाटतं? विकास करत असताना तो विकास उच्च प्रतीच्या क्वालिटीचा होणं, त्याचा दर्जा चांगला असणं खूप काळाची गरज आहे. भरमसाठ पैसा खोक्याच्या माध्यमातून या मागच्या 3 वर्षात आला असेल, टक्केवारीच्या माध्यमातून ते दोघंही मिळून काम करायचे, त्यांची ठरलेली टक्केवारी असायची, त्या माध्यमातून दोघांकडे आला असेल. पण आबासाहेबांनी जे कष्ट, जी सेवा मागच्या 60 वर्षामध्ये केली त्याची जाण इथल्या मतदारांना आहे. त्यास मी आणि दादा दोघंही वैद्यकीय क्षेत्रात आहोत. आम्ही त्या गोष्टी निश्चितपणे जाणून काय अडचणी आहेत त्या समजून त्या सोयी आम्ही गोरगरीब जनतेला देणार आहोत. त्यापासून आचारसंहिता लागू झाले. आबासाहेबांचं स्टेटस एखाद्या तरुण सहकाऱ्यांनी फोटो किंवा व्हिडिओच्या माध्यमातून ठेवलं तर त्याला बोलवायचं, दमदाटी करायची आणि ते स्टेटस डिलीट करायला लावायचं. इथपर्यंत या गोष्टी दादागिरीच्या आणि गुंडगिरीच्या आजच्या काळात होत आहेत. कदापि मागच्या 60 वर्षात आबासाहेबांनी राजकारण आणि समाजकारण करत असताना त्यांच्याकडून ह्या घडल्या नाहीत. आज जर मी या क्षेत्रात नसतो तर एखाद्या वेळेस मी छत्तीसगड सारख्या रिमोट आदिवासी भागांमध्ये जाऊन तिथं वैद्यकीय सेवा दिली असते. मोहिते पाटील कुटुंबाचं किंवा पंढरपूरचे जे परिचारक मालक आहे सुधाकर पंत मालकांचं आणि विजयदादांचं आणि आबासाहेबांचं एक वेगळं नातं होतं. विजयदादांच्या अगोदर सहकार मनसेंसोबत आबासाहेबांचं एक घनिष्ठ संबंध होते. आमची ही 3 कुटुंब राजकारणापलीकडचं एक जिव्हाळा जपण्याचा आमच्या 3ही कुटुंबाने प्रयत्न केलाय, आणि तो जपलाय. आज आमच्या 3री पिढी पुढे येते आमच्या कुटुंबातली. आम्ही त्यांच्या कुटुंबातल्या दोन्ही कुटुंबातल्या सदस्यांसोबत तेवढाच जिव्हाळा जपतोय. निश्चितपणे आम्हाला खात्री आहे
की मोहिते पाटील कुटुंब हे आमच्यासोबत ताकदीनं उभा राहील आणि नुसतं उभा राहणार नाही तर सर्व परीनं इथली जागा ही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी आलो आहे सांगोला या विधानसभा मतदारसंघामध्ये. सांगोला हे महाराष्ट्रातच नव्हे तर देशात एक फार वेगळा मतदारसंघ म्हणून बघितलं जातं. म्हणजे दुष्काळी मतदारसंघ आहेच, पण सर्वात मोठी ओळख ही म्हणजे कैलासवासी गणपतराव देशमुख यांचा हा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. आणि त्यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख माझ्यासोबत आहेत. ते या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. त्यांच्यासमोर मातब्बर उमेदवार आहेत आणि मी डॉक्टर बाबासाहेब यांच्यासोबत चर्चा करणार आहे. बाबासाहेब, मला सांगा, म्हणजे आता आपण तुमच्या घरापासून बाहेर पडलो, गाडी जरा हलत होती, खाली खड्डे जाणवतंय, तर ह्या खड्ड्याला जबाबदार कोण? जे लोकप्रतिनिधी 2019ला निवडून आले होते त्यांनी विकास कामाच्या माध्यमातून भरपूर निधी आणला असं बोललं जात आहे. पण आता मतदारसंघात तुम्ही फिरताय, मी मागच्या 3 वर्षापासून फिरतोय. विकासाला आमचा विरोध नाही, पण विकास करत असताना तो विकास उच्च प्रतीच्या क्वालिटीचा होणं, त्याचा दर्जा चांगला असणं खूप काळाची गरज आहे. आणि आता आपण जे विचारलं की खड्डे पडलेले आहेत, निश्चितपणे त्यांचं याच्याकडे दुर्लक्ष आहे. आता जाताना सुद्धा तुम्ही मान नदीच्या पुलावरती जाताना सुद्धा पहा की या रस्त्याने दररोज एक माजी आमदार जे त्यांच्यासोबत होते मागची 5 वर्ष, आता एक 2-4 महिन्यापासून ते बाजूला झालेले आहेत. त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता सुद्धा व्यवस्थित करता आला नाही, किंवा महूदला जाणारा रस्ता सुद्धा अजून अर्धवट आहे. काम त्याचं टेंडर निघून खूप दिवस झालं, पण ते टक्केवारीच्या जाळ्यात अडकल्यामुळं कामाला सुरुवात उशिरा चालू झाली. सर, गणपतराव आबा ज्यावेळी आमदार होते तर म्हणजे आपण बघतो की आमदारांना सुद्धा मोठमोठ्या अधिकाऱ्यांकडे म्हणजे खेटे घालावे लागतात आत्ताच्या आमदारांना. पण गणपतराव आबा जर आले म्हटलं तर तो अधिकारी किती मोठा असू द्या, तो अभिमानाने सांगायचा, अरे आज गणपतराव आबा माहेर आले होते. किंवा अनेक लोक आजही सांगतात, जे IAS ऑफिसर म्हणून निवृत्त झाले, ते सांगतात की आम्ही सोलापूरमध्ये होतो, प्रांत म्हणून होतो आणि तिथे गणपतराव आबा आमदार होते. तर हे गणपतराव आबांचा वारसा ह्या सांगोलेला आहे, त्यांचं नाव जोडलेलं आहे. आणि निष्कलंक, अत्यंत निष्कलंक, 1 रुपयाचा भ्रष्टाचार नाही, काही नाही. आणि आता मात्र सांगोला म्हटलं की जे चेहरे, काय डोंगर, काय झाडी असे ऐकायला मिळतात. गुवाहाटीला जातात खोके, गाडी आता 15-20 दिवसापूर्वी सापडली भरलेली. कसं वाटतं, म्हणजे तुमच्या आजोबांनी नावारूपाला आणलेल्या मतदारसंघाची अशी सगळी बदनामी चालू आहे, काय वाटतं? निश्चितपणे स्वर्गीय आबासाहेबांनी 60 वर्ष समाजकारण आणि राजकारण करत असताना एक नैतिकता जपली, काही मूल्य जपली. आणि आपण ही समाजकारण आणि राजकारण हे फक्त गोरगरीब, दीनदलित, कष्टकरी, शेतकरी आणि वंचित घटकांची सेवा करण्यासाठी केलं. हे करत असताना सर्वात पहिल्यांदा माझा तळागाळातला कार्यकर्ता, नागरिक, माता भगिनी आणि त्याच्यानंतर स्वतःचं कुटुंब हा विचार ठेवून आबासाहेबांनी राजकारण केलं. आणि त्यांच्या त्या 60 वर्षाच्या कष्टावरती या तालुक्याची आणि मतदारसंघाची उंची एक वेगळ्या उंचीवर आबासाहेबांनी निहून ठेवली होती. ती प्रतिमा मागच्या 3 वर्षात सत्तेची खुर्ची आजमावण्यासाठी इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी काय केलं हे उघड्या डोळ्यांनी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. हे होत असताना ज्या वेळेस या तालुक्यातला गोरगरीब नागरिक तालुका सोडून बाहेरच्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात कामानिमित्त किंवा नातेवाईकांच्या घरच्या कार्यक्रमानिमित्त जायचे, त्यावेळेस इतर मान्यवरांसोबत त्यांची चर्चा व्हायची. त्यावेळेस ते विचारायचे, आपण कुठून आलात? त्यावेळेस ज्या वेळेस त्यांनी सांगितलं गेलं की आम्ही सांगोला तालुक्यातले, त्यावेळेस समोरच्या त्या मान्यवरांनी एक आदबीनं एक चांगला मान सन्मान आमच्या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेचा केला. कारण हा सांगोला तालुका
या सांगोला तालुक्याचा विकास करण्यासाठी स्वर्गीय भाई गणपतराव देशमुखांनी कष्ट घेतलेलं आहे. आणि आबासाहेबांनी नेहमीच निष्कलंक चारित्र्यवान त्यांचं ते व्यक्तिमत्व होतं. 60 वर्षाच्या राजकारणामध्ये एकही माणूस या तालुक्यातला किंवा इथं आलेला एकही प्रशासकीय अधिकारी दाखवून द्यायचा की बाबा त्यांनी सांगावं किंवा या माणसाने कुठंतरी त्यांना धमकावलं गेलंय, कुठंतरी कायद्याची चौकट तोडायला लावली किंवा चुकीच्या पद्धतीने आज टक्केवारीची गोष्ट या तालुक्यात कदापि 60 वर्षात नव्हती, ती आज या ठिकाणी त्याची पाळंमुळं रवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा गोष्टी आबासाहेबांनी कधीही केल्या नाहीत. एखाद्या जरी माणसाने या तालुक्यात काम केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी किंवा नागरिकांनी किंवा ठेकेदारांनी सांगितलं तर आम्ही राजकारण सोडू. एवढी चांगली प्रतिमा आबासाहेबांनी या तालुक्याची आणि मतदारसंघाची केली. पण आज जे घडतंय दिसतंय हे कुठेतरी लोकशाहीला कलंक लावल्यासारखं वाटतंय. निश्चितपणे खेड शिवापूरला ज्यावेळेस ती गाडी सापडली त्यावेळेस ते पैसे कोणाचे होते हे सर्वांनाच माहीत आहे. जी क्लिप व्हायरल झाली काय झाडी डोंगर आणि हॉटेलची, ज्यांच्यासोबत ते संभाषण करत होते ते रफिक नदाब त्या गाडीत होते, त्यांचे पुतणे त्या गाडीत होते. आणि ज्यावेळेस त्यांना विचारलं गेलं की याच्याशी तुमचा काही संबंध आहे का, तर त्यांनी जे घरातली लोक आहेत ज्यांचा रक्ताचं नातं आहे त्यांच्याबद्दल त्यांनी भाष्य केलं की यांचा आणि माझा काही संबंध नाही, 20-30 वर्षापासून आम्ही विभक्त राहतोय. जो माणूस आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीला अडचणीच्या काळात स्वीकारत नाही तर तो गोरगरीब जनतेच्या प्रश्नाची जाण त्यांना असेल का आणि त्यांच्याबद्दलची त्यांना जबाबदारीची काळजीची काही गोष्ट त्यांच्या मनात असेल का, नाही, हे सगळ्या तालुक्याला माहीत झालेलं आहे. सर, गणपतराव आबा प्रचंड स्वच्छ चारित्र्याचे होते, निष्कलंक होते, लोकशाही मूल्य जपणारे होते, मानवता जपणारे होते. परंतु त्यावेळेचा काळही तसंच होता. म्हणजे त्यांच्या काळातले बाकीचे नेतेही अशा नेत्याच्या अशा मूल्यांचा आदर, म्हणजे त्यांना समजा समोरच्याला ते जपणं शक्य नसेल परंतु जो माणूस जपतोय त्याचा आदर तरी ते करत होते. आताचा काळ बदललाय आणि सगळं हे महाराष्ट्रात देशात चित्र बदललेलं आहे आणि त्याचे अत्यंत विकृत पडसाद हे तुमच्या मतदारसंघामध्ये पडलेले आहेत. दोन्ही उमेदवार तुमचे तसेच आहेत ज्यांचं गद्दारी आणि खोक्यांशी नातं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे ते मतदारांना काय 500 असतील, 2000 असतील, 1000 असतील, काय जे सगळं वाटप कार्य चाललंय, मी फिरलो बऱ्याच मतदारसंघामध्ये, ते असं मतदारांना काय लाल गाजरं दाखवत आहेत. परंतु तुमच्याकडे असं काय आहे की तुम्ही मतदारांना ते दाखवून, म्हणजे रोड मॅप असेल किंवा काय, की ते तुम्हाला मतं देतील? निश्चितपणे 60 वर्षात आबासाहेबांनी या तालुक्याचा विकास करत असताना जी नीतिमूल्य जपून या तालुक्यातल्या गोरगरीब घटकांची सेवा केली, 3-3, 4-4 पिढ्यांची सेवा केली. आणि या तालुक्याचा मतदार हा वेगळा मतदार आहे. आमचा कार्यकर्ता तळागाळातला वाडी वस्तीवरचा नागरिक हा निष्ठावंत आणि स्वाभिमानी विचाराला एक महत्त्व देणारा मतदार आहे. मागच्या 3 वर्षात सत्तेची खुर्ची आजमावण्यासाठी काही लोक इकडून तिकडं गेली आणि हे सगळं होत असताना स्वर्गीय आबासाहेबांचं निधन झालं. 2019ला अनिकेत दादा उमेदवार होते, त्यांचा पराभव झाला. विधानसभेच्या उमेदवाराचा पराभव झालाय. आबासाहेब हयात नाहीत अशी अडचणीची परिस्थिती असताना सुद्धा इथला शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता आणि मतदार निष्ठावंत पदाधिकारी कणभर सुद्धा इकडे तिकडे हल्ले नाहीत. आणि आम्हाला विश्वास आहे की इथला मतदार हा निष्ठेला, स्वाभिमानी विचाराला मत देणार आहे. भलेही त्यांची भाषा अशी आहे की पैसे वाटणार नाही, आम्ही विस्कटणार आहे, असू द्या. त्यांच्याकडे भरमसाठ पैसा खोक्याच्या माध्यमातून या मागच्या 3 वर्षात आला असेल, टक्केवारीच्या माध्यमातून ते दोघंही मिळून काम करायचे, त्यांची ठरलेली टक्केवारी असायची, त्या माध्यमातून दोघांकडे आला असेल. पण आबासाहेबांनी जे कष्ट, जी सेवा मागच्या 60 वर्षामध्ये केली त्याची जाण इथल्या मतदारांना आहे. त्याचसोबत आम्ही भविष्य काळामध्ये इथं चांगलं शिक्षण देणं गरजेचं आहे. आजच्या परिस्थितीत काही जिल्हा परिषदच्या शाळांवरती प्लॅस्टिकचे कागद टाकून तिथली मुलं मुली, गोरगरीब घटकातली मुलं मुली त्या गळक्या पडक्या
खोलीमध्ये शिक्षण घेत आहेत. दुर्दैव आहे, 77 वर्ष उलटून गेली स्वातंत्र्याला, तरी सुद्धा या पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये जर अशी परिस्थिती असेल शिक्षणाची तर खूप खेद वाटतो. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र, मेडशिंगीचं प्राथमिक आरोग्य केंद्र, चोपडीखालची बंडगरवाडी आहे, हलदैवडी आहे, खिलारवाडी आहे, या ठिकाणची 3 उपकेंद्र आहेत. 5 वर्ष त्या इमारती उभा झाल्या, कोट्यावधीचा निधी वापरला गेला आणि त्यामध्ये तिथल्या नागरिकांना आरोग्याची सोय होत नाही किंवा त्यांना सेवा मिळत नाही. का तर लोकप्रतिनिधींचं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. मागच्या 6 महिन्यामध्ये आरोग्य विभागाच्या भरती निघाल्या. या तालुक्यात जवळजवळ 56 आरोग्याच्या जागा रिक्त आहेत आणि ज्यावेळेस भरतीची जाहिरात निघाली, मी वरून खालीपर्यंत 2 वेळा चालली. वाईट वाटलं की त्यामध्ये सांगोला तालुक्याचं नाव नाही. म्हणजे जे लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित असतं की प्रत्येक महिन्याला आबासाहेब प्रत्येक विभागाच्या आढावा घ्यायचे, काय अडचणी आहेत त्या समजून घ्यायचे आणि त्या सोडवून देण्यासाठी आबासाहेबांनी प्रयत्न केला. पण या लोकप्रतिनिधींना, त्या दोघांनाही माहीत नव्हतं की बाबा आपल्या तालुक्यात एवढ्या जागा रिक्त आहेत आणि आपण आरोग्यमंत्र्यांकडे आपण शिफारस केली पाहिजे आणि आपल्या तालुक्याचं नाव त्यात घालून इथं जी रिक्त पदं आहेत ती भरून घेतली पाहिजेत. आज तालुक्यातल्या बऱ्याचशा उपकेंद्रात, बऱ्याचशा प्राथमिक आरोग्य केंद्रात नॉर्मल डिलिव्हरी होत नाही. नॉर्मल डिलिव्हरीसाठी सांगोला, पंढरपूर, अकलूज सारख्या शहराच्या ठिकाणी 15, 20, 25 हजार रुपये गोरगरीब जनतेला खिशातून द्यावे लागतात. ज्यांचं हातावरचं पोट असतं, मायमाऊली घरातली ज्यावेळेस डिलिव्हरीला जाती त्यावेळेस त्यांना कोणाकडून तर उसने घ्यावे लागतात, कर्ज काढावं लागतं. ह्या गोष्टी शासनाने मोफतमध्ये सोय केलेली आहे या गोरगरीब घटकांची प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि उपकेंद्रामध्ये. आज ते होताना दिसत नाही. ग्रामीण रुग्णालय आहे, त्या ठिकाणी सिझेरियनचं ऑपरेशन हे मोफत होणं गरजेचं आहे. ते आज या शहराच्या ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयात जेवढ्या पटीनं होणं गरजेचं आहे तेवढ्या पटीनं होताना दिसत नाही. आणि मग भविष्य काळात मी आणि दादा दोघंही वैद्यकीय क्षेत्रात आहोत. आम्ही त्या गोष्टी निश्चितपणे जाणून, काय अडचणी आहेत त्या समजून, त्या सोयी आम्ही गोरगरीब जनतेला देणार आहोत. या भागातला तरुणी शिक्षित आहेत, सुशिक्षित आहेत, चांगलं शिक्षण घेतलंय, हाताला काम नाही. त्यांच्या हाताला काम देण्यासाठी मागच्या काळामध्ये आबासाहेबांनी सूतगिरण्या उभा केल्या, इथल्या तरुणींना हाताला काम दिलं. भविष्य काळात आम्ही सुद्धा चांगले मोठे प्रोजेक्ट आणणार आहोत. दुधावरती प्रक्रिया करणारे प्रोजेक्ट उभा करणार आहोत. डाळिंबासारख्या चांगल्या फळांवरती प्रक्रिया करून काहीतरी पुढं प्रोसेसिंग युनिट उभा करून इथल्या गोरगरीब जनतेच्या मुलामुलींना हाताला काम मिळालं पाहिजे ह्याच्यासाठी काम करणार आहोत. बरीचशी मुलं मुली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात, त्यांना शहराच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध नसल्या कारणाने पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये जाऊन जास्तीचा खर्च करून त्या ठिकाणी क्लासेसच्या माध्यमातून त्यांना ती ट्युशन घ्यावी लागते. पण भविष्य काळात सांगोल्यासारख्या ठिकाणी चांगलं सुसज्ज असं दालन उभा करून त्या ठिकाणी मोफत त्या मुलामुलींना चांगलं शिकता यावं ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आज सांगोल्यातल्या डाळिंब फळबागाचं नुकसान झालं आणि इथला शेतकरी हा कष्टकरी वर्ग आहे. इथल्या जिद्दी बळीराजाने डाळिंबाचं नुकसान ज्या वेळेस झालं त्यावेळेस इथला बळीराजा हा दुधाच्या व्यवसायाकडे वळला. आज जिल्ह्यामध्ये मला वाटतं की सगळ्यात जास्त दूध उत्पादन हे सांगोला तालुक्यात होतं. भविष्य काळात आम्ही आज 8-10 रुपयेचा लॉस आहे, जो भाव दुधाला मिळाला पाहिजे होता, या शासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी अनुदान दिलं, आज प्रत्येकाच्या खात्यावर अनुदान मिळालेलं नाही. भविष्य काळात त्या दुधावरती प्रोसेसिंग युनिट उभा करणार आहोत. दुधाला चांगला भाव मिळाला पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही काम करणार आहोत. इथं माता भगिनींच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. दिवसाढवळ्या खून होत आहेत, माता भगिनींना छेडलं जाते, जे कदापि मागच्या 60 वर्षामध्ये झालं नव्हतं. निश्चितपणे भविष्य काळात आम्ही या गोष्टींची काळजी घेणार आहोत. मागच्या 10-15 दिवसापासून ज्यावेळेसपासून आचारसंहिता लागू झाले, आबासाहेबांचं स्टेटस एखाद्या तरुण सहकाऱ्यांनी फोटो किंवा व्हिडिओच्या माध्यमातून ठेवलं तर त्याला बोलवायचं, दमदाटी करायची आणि ते स्टेटस डिलीट करायला लावायचं. इथपर्यंत या गोष्टी दादागिरीच्या आणि गुंडगिरीच्या आजच्या काळात होत आहेत. कदापि मागच्या 60 वर्षात आबासाहेबांनी राजकारण आणि समाजकारण करत असताना त्यांच्याकडून ह्या घडल्या नाहीत, त्या विचाराला थारा दिला नाही आणि कोण करत असेल तर त्याला जागीच थांबवलं. निश्चितपणे इथला नागरिक एक भीतीच्या वातावरणात सध्या जीवन जगतोय.
परवा दिवशी प्रचाराचा नारळ फुटला. सांगोल्याच्या बाजारपेठेमधल्या अर्ध्या व्यापाऱ्यांचा मला फोन आला. भीतीदायक ते बोलत होते की आम्हाला मागच्या 2-3 दिवसापासून ठराविक लोक येत आहेत, आमच्यावर दबाव टाकतायत आणि ठराविक उमेदवारालाच मतदान केलं पाहिजे, नाहीतर तुमची काय हायगय नाही, अशा पद्धतीची भाषा वापरली जाते. निश्चितपणे इथल्या तालुक्यातला गोरगरीब नागरिक हा सुखाने, समाधानाने आणि भयमुक्त जीवन जगला पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत. टक्केवारीमुळं सांगोला तालुक्याचा भकास झालेला आहे, विकास नाही भकास झाला आहे. एक वेगळं ग्रहण लागलेलं आहे. जे नाव सांगोला तालुक्याचं या महाराष्ट्रात होतं ते नाव बदनाम झालेलं आहे. याच्यासाठी सांगोला मतदारसंघ, भयमुक्त सांगोला मतदारसंघ आणि भ्रष्टाचारमुक्त सांगोला मतदारसंघ, याच्यासाठी आम्ही भविष्यकाळात काम करणार आहोत. सर, तुमचं वय एवढं कमी आहे, मी आता हे अगदी कान फाडून ऐकत होतो. इतकं सुंदर तुम्ही, म्हणजे शिक्षण असेल, आरोग्य असेल, विकास असेल, शेती असेल, शेतीनंतरचं अन्न प्रक्रिया उद्योग, डाळिंबाचं वगैरे तुम्ही बोलला, इतका सगळा रोडमॅप सांगितला. एवढं ज्ञान तुमच्याकडं कसं आलं? स्वर्गीय आबासाहेबांच्या कुटुंबात आम्ही जन्माला आलो हे आमचं भाग्य. पण आबासाहेबांनी ज्या पद्धतीने 60 वर्ष सेवा केली, माझं आज वय 37 आहे. ज्या वेळेस आबासाहेबांना आम्ही भेटायला यायचो सुट्टीच्या काळामध्ये, त्यावेळेस आबासाहेबांनी जी व्यावहारिकता इतर लोकांच्या सोबत ठेवली, तीच व्यावहारिकता आमच्यासोबत ठेवली. म्हणजे जनता आणि घरातली लोक वेगळी नाहीत, अशा पद्धतीने एक समान आम्हाला वागणूक दिली आणि तो संस्कार आमच्यावरती आहे. निश्चितपणे 3 वर्ष मी या तालुक्यातल्या आणि मतदारसंघातल्या वाडी वस्तीवरती फिरलो, पाहिलं, बघितलं की काय परिस्थिती आहे, एवढ्या अडचणी आहेत. मागच्या 5 वर्षात इथल्या लोकप्रतिनिधींनी काहीच करू शकले नाही. एवढं सत्तेत असताना मागच्या 3 वर्षात त्यांना भरपूर काही करता आलं असतं, पण यांच्याकडून त्या गोष्टी घडत नाही. मी छत्तीसगडला 1.5 वर्ष काम केलेलं आहे. अच्छा, तुम्ही छत्तीसगडला काम केलंय? होय, एका सेवाभावी संस्थेसोबत आदिवासी भागांमध्ये छत्तीसगडला मी काम केलेलं आहे. आणि हे काम करत असताना 2011-12च्या दरम्यान काम केलंय. त्या काळात मला जाणीव झाली की बाबा आपलं जीवन गोरगरीब जनतेसाठी वेचलं पाहिजे. पैसा, संपत्ती ह्या खूप गौण गोष्टी आहेत. आज जर मी या क्षेत्रात नसतो तर एखाद्या वेळेस मी छत्तीसगड सारख्या रिमोट आदिवासी भागांमध्ये जाऊन तिथं वैद्यकीय सेवा दिली असते. आपले जे शिक्षण घेतलेलं आहे त्या शिक्षणाचा उपयोग ज्या अशा जनतेला झाला पाहिजे की ज्या ठिकाणी त्या सुविधा उपलब्ध नाहीत. आज मी बाय प्रोफेशन कार्डिओलॉजिस्ट आहे. माझ्या माध्यमातून या तालुक्यात मी असेल, अनिकेत दादा असतील, मागच्या 3 वर्षापासून 2,500 ते 3,000 ऑपरेशन आम्ही स्कीममध्ये बसून लोकांची करून घेतलेली आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून काही ऑपरेशन्स करून घेतलेली आहेत. काही माझे मित्र आहेत पुणे मुंबईला, ज्या ऑपरेशन स्कीममध्ये बसत नव्हते त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलला पाठवून त्या ठिकाणाहून गोरगरीब जनतेला आम्ही मोफत ऑपरेशन करून देण्यासाठी कष्ट घेतलेलं आहे, मदत केलेली आहे. निश्चितपणे आपण जीवन जगत असताना आपला जन्म कशासाठी झाला आहे याचा जोपर्यंत उकल आपल्याला होत नाही तोपर्यंत माणूस चांगल्या पद्धतीने काम करत नाही. आम्हाला वाटतं की आयुष्यभर आबासाहेबांनी कष्ट घेतलं, गोरगरीब जनतेसाठी कष्ट घेतलं. पहिल्यांदा माझी जनता आणि त्यानंतर माझं कुटुंब, त्याच पद्धतीने आम्ही पुढे जातो. इथल्या गोरगरीब जनतेची आयुष्यभर आम्ही दोघं मिळून सेवा करणार आहोत. जेवढं शक्य होईल तेवढ्या चांगल्या प्रतीचं सेवा आम्ही या तालुक्यात देणार आहोत. सर, आपण आपल्या कौटुंबिक संस्कृती असते आपली, एक महाराष्ट्रातली असेल, भारतातली असेल, इव्हन जगभरातली, की आजोबा आणि नातू यांच्यामधलं रिलेशन एक वेगळंच असतं, ते वेगळंच बॉन्डिंग असतं. म्हणजे असं म्हटलं जातं की आजोबाचा किंवा नातवाचा सर्वात जवळचा मित्र कोण, तर आजोबा, आणि आजोबाचा मित्र नातू. तर हे तुमचं नातं कसं होतं? त्यातल्या काही आठवणी, काही किस्से जे तुमच्या हृदयात दडलेले आहेत ते जरा सांगा. निश्चितपणे आबासाहेबांनी मला एकच गोष्ट सांगितली, चांगलं शिक्षण घ्या. शिक्षण घेतल्यानंतर आयुष्यभर आपण गोरगरीब जनतेची सेवा करायची, एवढाच एकच मूलमंत्र मला दिला आणि त्या पद्धतीने आम्ही जातोय. कधीही आबासाहेबांनी
सांगितलं नाही की आपल्याला काहीतरी संपत्ती मिळवायची आहे, हे करायचं आहे, ते करायचं. कायम आबासाहेबांच्या मनामध्ये माझ्या तालुक्यातला गोरगरीब घटक जो आहे त्याला जास्तीत जास्त कशी सेवा देता येईल हा विचार कायम आबासाहेबांनी डोक्यात ठेवला आणि तेच संस्कार आमच्यावर केले आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतो. सर, आता आपण परत राजकीय मुद्द्यांकडे येऊया. आबा नेहमी निष्ठावंत राहिले त्यांच्या पक्षासोबत, आणि निष्ठावंत ते काँग्रेस आणि म्हणजे त्यांचा पक्ष काँग्रेस किंवा राष्ट्रवादीसोबत राहिला. आणि सांगोल्यावर शरद पवारांनी सुद्धा तेवढंच प्रेम केलं, आबासाहेबांवर तेवढंच प्रेम केलं. परंतु आता असं काय झालं की म्हणजे शरद पवारांचा सांगोल्यावर आबांवर जीव असतानाही महाविकास आघाडीचं आघाडीमध्ये शेकापला एक सुद्धा जागा नाही मिळू शकली, जे हक्क होता शेकापचा. म्हणजे शरद पवारांनी अन्याय केला असं म्हणायचं का? नाही, तसं म्हणता येणार नाही. पण वाईट याचं वाटतं की 60 वर्ष आबासाहेबांनी शिवशाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार या तालुक्यात जपला, तळागाळातल्या वाडी वस्तीवरती रुजवला. हे करत असताना ज्या ज्या वेळेस पुरोगामी विचारांच्या नेत्यांना जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये आबासाहेबांची मदत लागायची त्या त्यावेळेस आबासाहेबांनी वेळोवेळी हिरहिरीने भाग घेऊन मदत केलेली आहे. अशा परिस्थितीत आबासाहेबांच्या निधनानंतर आम्हाला वाटत होतं, खात्री होती इथल्या तालुक्यातल्या प्रत्येक शेतकरी कामगार पक्षाच्या आबासाहेबांच्या विचाराच्या नागरिकांना आणि मतदारांना वाटत होतं की महाविकास आघाडीचा आपण एक घटक पक्ष आहोत, हक्काची जागा आपली आहे. परंपरेने 11 वेळा आबासाहेब लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये निवडून गेले आणि एवढी मोठी परंपरा असताना आबासाहेबांच्या निधनानंतर पुरोगामी विचाराच्या या घटक पक्षाच्या महाविकास आघाडीतील सर्व नेते मंडळींनी ती जबाबदारी घेणं गरजेचं होतं. जबाबदारी घेऊन निवडून आणणं हे सुद्धा गरजेचं होतं. पण घटक पक्षातल्या प्रत्येक घटक पक्षच आपली काळजी घेतो असं नाही. पण काँग्रेस आज आमच्यासोबत आहेत. शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे आबासाहेबांच्या कुटुंबासोबत काम करा. सुशील कुमार शिंदे साहेबांनी सांगितलंय की आबासाहेबांच्या कुटुंबासोबत काम करा आणि तसा खाली त्यांनी निरोप दिलेला आहे. पवार साहेबांनीही त्याच पद्धतीने खासदार साहेबांना सांगितलंय, इतर इथल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलंय की आपल्याला आबासाहेबांच्या कुटुंबासोबत राहायचं आहे. निश्चितपणे काही घटना अशा घडतात ज्या सांगलीला घडल्या, तोच प्रकार आमच्या इथे घडला. पण असू द्या, आमच्यासारख्या तरुणांना एक विश्वास होता की ज्या ताकदीनं आबासाहेबांनी 60 वर्ष पुरोगामी विचार टिकवताना महाविकास आघाडीतील घटक पक्षांना मदत केली. आबासाहेबांच्या निधनानंतरची पहिली निवडणूक होती आणि या निवडणुकीमध्ये आमची एक वेगळी अपेक्षा होती, पण ती अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही. तरी सुद्धा आमचा शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता आबासाहेबांच्या विचारांचा मतदार हा एकदम कॉन्क्रीट आहे. आणि निश्चितपणे सांगलीला जे घडलं तेच सांगोला पॅटर्न आता मला वाटतं महाराष्ट्रात दिसेल. आणि 23 तारखेला इथला मतदार आबासाहेबांच्या विचारांचा या तालुक्यावरती लाल बावटा फडकून, सांगलीला म्हणजे विशाल पाटला आणि लाल बावटा फडकून आबासाहेबांना एक श्रद्धांजली वाहणार आहे. कारण इथल्या मतदारांना, आबासाहेबांच्या विचाराच्या नागरिकांना एक खंत आहे की शेवटच्या काळात आबासाहेबांच्या डोळ्यासमोर पराभव पाहावा लागला आणि ती सल मागची 5 वर्ष प्रत्येकाच्या मनात आहे. निश्चितपणे आज तालुक्यात फिरत असताना आपल्याकडे अनुभव कमी आहे असं काही लोक म्हणतात, वय कमी आहे असं काही लोक म्हणतात. पण तुम्हाला एवढंच सांगतो की तालुक्यातला मतदार एवढा सुज्ञ आहे, ताकदीनं आमच्या पाठीशी उभा आहे. आणि आज काही लोक त्यांच्यासोबत जरी फिरत असतील तर शेवटच्या 2 दिवसात निश्चितपणे प्रत्येक घराघरामध्ये स्वर्गीय आबासाहेबांच्या विचाराला मतदान दिलं पाहिजे, स्वाभिमानी विचाराला मतदान दिलं पाहिजे. आणि महाराष्ट्रात एकच मतदारसंघ राहिला आहे की जो निष्ठेने हा विचार टिकवतोय, त्या निष्ठेला मतदान केलं पाहिजे. याच्यासाठी या तालुक्यातली जनता कष्ट घेते आणि 20 तारखेला भरघोस असं मतदान पडेल. सर, शेवटचे 2 प्रश्न विचारतो. त्याच्या अगोदरचा, तुम्ही मगाशी खासदारांचा उल्लेख केला, तर मला आठवतंय की रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांची निवडणूक होती आणि शरद पवारांनी त्यांच्या पक्षप्रवेश लोकसभेच्या वेळी झाला होता. आणि तेव्हा
ती सीट निवडून आणण्यासाठी तुम्ही निष्ठेने काम केलं, मोहिते पाटलांचं, शरद पवारांचं काम केलं. आणि त्यावेळी जे दीपक आबा साळुंके होते ते त्या अगोदर अजित पवारांबरोबर निघून गेलेले होते. म्हणजे लोकसभेच्या वेळी ते काही शरद पवारांबरोबर नव्हते, मोहिते पाटलांबरोबर नव्हते. तुम्ही मात्र त्यांच्याबरोबर होता. तर मग ते परत फेड मोहिते पाटील करतील असं तुम्हाला वाटतंय? निश्चितपणे मोहिते पाटील कुटुंबाचं किंवा पंढरपूरचे जे हं. परिचारक मालक आहे सुधाकर पंत मालकांचं आणि विजयदादांचं आणि आबासाहेबांचं एक वेगळं नातं होतं. विजयदादांच्या अगोदर सहकार मनसेंसोबत आबासाहेबांचं एक घनिष्ठ संबंध होते. आमची ही 3 कुटुंब राजकारणापलीकडचं एक जिव्हाळा जपण्याचा आमच्या तिन्ही कुटुंबाने प्रयत्न केलाय आणि आम्ही तो जपलाय. आज आमच्या 3री पिढी पुढे येते आमच्या कुटुंबातली. आम्ही त्यांच्या कुटुंबातल्या दोन्ही कुटुंबातल्या सदस्यांसोबत तेवढाच जिव्हाळा जपतोय. निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की मोहिते पाटील कुटुंब हे आमच्यासोबत ताकदीनं उभा राहील आणि नुसतं उभा राहणार नाही तर सर्व परीनं इथली जागा ही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल. कारण आज त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय, त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झालाय. कारण जिल्ह्यामध्ये त्यांना ज्यावेळेस खासदारकीची उमेदवारी मिळाली त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा सांगोला तालुका त्यांच्यासोबत होता, देशमुख कुटुंब त्यांच्यासोबत होतं आणि ज्या माणसांनी त्यांना मदत केली कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यांना त्याची जाणीव आहे. निश्चितपणे ते आमच्यासोबत ताकदीनं उभा राहतील याची मला खात्री आहे. सर, तुम्ही बरंच सांगितलं आणि अजून काही सांगायचं राहिलं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की हे मतदारांपर्यंत माझा आवाज गेला पाहिजे, हे माझी भूमिका गेली पाहिजे, तर तुम्ही मतदारांना आवाहन करू शकता. सर्व मतदारांना मी डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख, बॅलेट मशीनवरचं 4थं नाव आहे, त्याच्यासमोरचं चिन्ह आहे शिट्टी. निश्चितपणे सर्वांना हात जोडून विनंती करतो, ज्या माणसाने 60 वर्ष या तालुक्याची आणि मतदारसंघाची सेवा केली, सेवा करत असताना ज्या वेळेस गोरगरीब वाडी वस्तीवरचा नागरिक रात्री अपरात्री आबासाहेबांच्या बंगल्यावरती आला त्यावेळेस स्वतः आबासाहेबांनी उठून कुलूप उघडले, स्वतःच्या हाताने त्या गोरगरीब घटकांचा आदरातिथ्य केलेला आहे, पाहुणचार केलेला आहे. याची जाणीव आपल्या सर्वांना असणार आहे. तुमच्या 3-3, 4-4 पिढ्यांची सेवा स्वर्गीय आबासाहेबांनी अहोरात्रपणे केलेली आहे. आज आपल्यात आबासाहेब नाहीत आणि आबासाहेबांच्या निधनानंतरची ही पहिली विधानसभेची निवडणूक आहे. ज्या 3-3, 4-4 पिढ्यांची सेवा आबासाहेबांनी केली, आज वरून आबासाहेब स्वर्गातून पाहत असतील की माझ्या निधनानंतर या तालुक्यामध्ये ज्या पिढ्यांची सेवा केलेली आहे त्या कुटुंबातले नागरिक आणि मतदार, शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते चांगल्या ताकदीनं आपल्या उमेदवाराच्या पाठीशी राहता की नाही. निश्चितपणे ज्या माणसाने अख्खं आयुष्य खर्ची घातलं, निष्ठा जपली, सांगोला तालुक्याचा एक स्वाभिमानी विचार जपला आणि महाराष्ट्रभर ती एक उंची निर्माण केली या तालुक्याची आणि मतदारसंघाची. आज तुमच्या सर्वांवरती एक नैतिक जबाबदारी येऊन पडलेली आहे की घराघरामध्ये या बॅलेट मशीनवरचं 4 नंबरचं नाव पोचवणं आणि ते चिन्ह पोचवणं ही तुमच्या सर्वांवरती एक नैतिक जबाबदारी येऊन पडलेली आहे. आणि ताकदीनं 20 तारखेला तुम्ही मतदान रूपी मला आशीर्वाद द्याल आणि 23 तारखेला या मतदारसंघावरती परत एकदा लाल पावटा फडकून स्वर्गीय आबासाहेबांना श्रद्धांजली व्हाल एवढीच अपेक्षा माझ्याकडून. धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब, तुम्ही इतकं प्रतिम बोलला. माझी तुमच्याशी पहिल्यांदाच भेट झालेली आहे. यापूर्वी 1-2-3 वेळा आपलं फोनवरून बोलणं झालं असेल, पण मी महिनाभरापूर्वी तुमच्या मतदारसंघामध्ये आलो होतो. महूद नावाचं गाव होतं, तिथं मला 2 वृद्ध भेटले होते आणि ते गणपतराव आबांविषयी भरभरून बोलले होते. म्हणजे त्यांनी खूप आठवणी सांगितल्या होत्या. गणपतराव आबा पत्र्याच्या घरात राहिले, परंतु शहाजी बापू मंत्री झाले की लगेच बंगला आला वगैरे वगैरे. ते बोलत असताना ते तुमच्याविषयी सुद्धा बोलले होते आणि ते बोलले होते की हा पोऱ्या लय हुशार आहे. म्हणजे ते बोलले होते की गणपतराव आबांच्याही पुढे एक पाऊल टाकेल. तर मला वाटलं की ते आजोबा फारच अति बोलतायत, जास्त बोलतायत. गणपतराव आबा म्हणजे फार मोठी व्यक्ती आहे आणि खरोखरच मोठी आहेत.
परंतु तुमच्याशी आता बोलल्यानंतर म्हणजे तुम्हाला एवढ्या लहान वयामध्ये किती वय आहे सर तुमचं? 37 वर्ष. सर 37व्या वर्षी तुमच्याकडे एवढी प्रचंड समज आहे. तुम्ही छत्तीसगड सारख्या रिमोट प्लेसमध्ये आदिवासी भागामध्ये सेवा करून आलेला आहात. गोरगरिबांची सेवा कशी करायची असते, गोरगरिबांचे प्रश्न असतील, हे याचं तुम्हाला चांगलं ज्ञान आहे ह्या मुलाखतीत मला जाणवलं. दुसऱ्या बाजूला लोकांची प्रगती करण्यासाठीचा जो रोड मॅप आहे तो तुमच्याकडे आहे. आणि एवढ्या कमी वयामध्ये जे एवढं ज्ञान तुमच्याकडे आहे ते शहाजी बापूंनी अख्खी हयात घालून सुद्धा त्यांच्याकडे एवढं ज्ञान असेल, एवढी समज असेल, एवढा दूरदृष्टिकोन असेल असं मला वाटत नाही. आणि ते जे आजोबा जे बोलले ते मला आता मात्र खरं वाटायला लागले की अतिशयोक्ती नाही, परंतु अजून ज्यावेळी 20-25 वर्ष होतील त्यावेळी निश्चितच लोक म्हणतील की डॉक्टर बाबासाहेब हे गणपतराव देशमुखांपेक्षाही चांगलं काम करतायत. त्यांचं काम म्हणजे असं म्हणणं उचित नाही, पण म्हणून मी 25 वर्षानंतरचा अंदाज वर्तवतोय. माझी योग्यता आबासाहेबांच्या पायाच्या धुळीच्या इतकी सुद्धा नाही. मी प्रयत्न करतोय त्या विचारावर जगण्याचा, त्या विचारावर राहून गोरगरीब जनतेची सेवा करण्याचा. आमची तेवढी उंची होणार नाही, त्यांच्यासोबत आमची तुलना करणं योग्य वाटत नाही. लोकांचं ते मोठेपण आहे, हा भाग वेगळा, पण होऊ शकतो. परंतु मला असं वाटतंय की जे गणपतराव आबांच्या पावलावर तुम्ही पाऊल टाकत आहात, त्यांच्या विचार जपत आहात, त्यांचं आचरण, त्यांचं जी जीवन पद्धती होती ती तुमच्या आचरणात आणत आहात, तर 25, 30, 40 वर्ष गेल्यानंतर तुम्हाला कधीच वाटणार नाही की आपण गणपतराव आबांनी एवढं करतोय. परंतु त्यांचं अनुकरण तर तुम्ही नक्कीच करणार आहात. परंतु लोक निश्चितपणे त्यावेळी असं बोलतील. आणि लोकांना जर ती संधी घ्यायची असेल 25, 30, 40 वर्षानंतर, तर त्या संधीचं सोनं करण्यासाठी गणपतराव आबांचा जो वारसदार आहे, वैचारिक वारसदार आहे, डॉक्टर बाबासाहेब यांना तुम्ही नक्की निवडून दिलं पाहिजे. हे मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेल. आम्हालाही पत्रकारांना खोके आणि असले फार आमिष दाखवली जातात, परंतु आम्ही असल्या आमिषांना बळी पडत नाही. फाटक्या म्हणजे परिस्थितीनं फाटक्या असलेल्या उमेदवारांकडे आम्ही येत असतो, त्यांना आम्ही प्रसिद्धी देतो, त्यांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतो. यात मागची भूमिका अशी आहे की आपला महाराष्ट्र टिकला पाहिजे, आपला गोरगरीब समाज पुढं गेला पाहिजे, गोरगरिबांना मुख्य प्रवाहात स्थान मिळालं पाहिजे. आणि ह्या धनशक्तीचा गैरवापर होतोय त्याला कुठंतरी आळा घातला गेला पाहिजे. म्हणून मी सुद्धा मुंबईवरून या ठिकाणी आलेलो आहे. आणि डॉक्टर बाबासाहेबांना मी माझ्या परीने मी छोटासा प्रयत्न करणार आहे मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा. डॉक्टर बाबासाहेबांना, गणपतराव आबांना आणि सांगोल्याला महाराष्ट्रात फार मोठा मान आहे. फार मोठी सांगोल्याचं नाव घेतलं की अधिकारी असतील, विचारवंत असतील, या लोकांचं ऊर अभिमानाने भरून येतो. परंतु शहाजी बापूंचं नाव घेतलं तर महाराष्ट्राचं नाक कापण्याचं काम त्यांनी मध्ये जाऊन केलेलं आहे. तर सांगोल्याच्या मतदारांनी, म्हणजे मी मुंबईतून आलेला एक पत्रकार, 25 वर्ष मी पत्रकारिता करतो, तर माझा तुम्हाला सवाल आहे की तुमच्या सांगोल्याचं मान ताट उभी करायची आहे की उरले सुरलेलं नाक जे 5 वर्षात बरंच कापलं गेलं ते आणखी कापून टाकायचे आहे, हे तुम्ही ठरवा. आणि ही आलेली संधी मागच्या वेळी तुम्ही चूक केली होती, छोटी म्हणजे काही जणांमुळे चूक झाली होती, ती चूक आता तुम्ही भरून काढाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझी आणि डॉक्टर बाबासाहेबांची जी पुढची भेट होईल ती विधानसभेमध्ये होईल. मला असं वाटतं की तुम्ही मतदार बाबासाहेबांना आमदारकीची शपथ घेताना तुम्ही टीव्हीवर बघाल आणि मी विधानसभेच्या गॅलरीमध्ये बसून बघेन, असं स्वप्न आपण सगळेजण बघूया आणि ते साकार करण्यासाठी आपापल्या पद्धतीने प्रयत्न करूया. धन्यवाद सर, तुम्ही वेळात वेळ दिला त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आभार.